नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ व्यसनाधीनतेवर आहे. जरूर बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आज समाज 80% व्यसनाधीनमध्ये गुंतलेला आहे. आपली ही तरुण पिढी आहे, व्यसनामध्ये गुंतत चाललेली आहे आणि ही समाजासाठी, देशासाठी अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे. व्यसनाधीनता ही एक राष्ट्रीय समस्या होत चाललेली आहे. म्हणून मित्रांनो, आज ड्रिंकिंग करणं, दारू पिणं हे सर्रास प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती जरूर निघल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीची म्हणजे प्रत्येक कुटुंबाला ही झळ सोसल्याशिवाय राहत. एकदा काय झालं, व्यसनमुक्तीसाठी एक डॉक्टरांनी शिबिर बोलावलं. बरेच लोक दारू पिणारे बोलले होते आणि सर्व लोक बसले. त्या डॉक्टरांनी काय केलं, एक पाण्याची बाटली समोर आणि एक दारूची बाटली असे समोर टेबलवर ठेवली आणि दारूच्या बाटलीमध्ये एक किडा टाकला आणि पाण्याच्या बाटलीमध्ये एक किडा टाकला. काही सेकंदामध्ये त्या दारूच्या बाटलीतला किडा मरून गेला आणि पाण्याच्या बाटलीतला किडा तसाच जिवंत पोहत होता. त्यावेळेस डॉक्टरांनी समोर बसलेल्या दारू पिणाऱ्या लोकांना सांगितलं, बघा हे बघितलं ना तुम्ही, म्हणे हा दारूच्या बाटलीमध्ये टाकलेला किडा काही सेकंदात मरून गेला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आणि पाण्याच्या बाटलीतला किडा अजूनही पोहतोय, तरंगतोय. बघा मला काय वाटलं म्हणे याच्यातून. लगेच त्यातला दारू पिणाऱ्यातला एक माणूस उठला म्हणे, हो डॉक्टर साहेब म्हणे कळलं म्हणे आम्हाला. म्हणे काय म्हणे, जसं याच्यामध्ये त्या दारूतला जो किडा मेला तसं म्हणे आमच्या पोटात सुद्धा किडे मरतात म्हणे. म्हणजे दारूमुळे किडे मरतात. म्हणजे हे लोक कसा अर्थ घेतात, आपल्या सोयीस्कर कसा अर्थ घेतात हे पिणारे लोक. परंतु मित्रांनो, हे योग्य नाही. दारू पिणं, व्यसनात गुंतणं हानिकारक आहे. किडनी खराब होते, आर्थिक नुकसान होते, परिवारामध्ये शांती राहत नाही, कुटुंबामध्ये भांडण रडारड चालू असते आणि त्यामुळे सामाजिक शांतता भंग होते. हे अत्यंत वाईट आहे, हे प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून सर्व तरुण मित्रांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. कारण आपले जे व्यसनी मित्र त्यांच्यापासून जर आपण दूर राहिलं आणि संगत चांगली ठेवली तर आपण व्यसनापासून दूर राहू शकतो. श्रीकृष्णाने ज्यावेळेस अवतार कार्य संपल्यानंतर श्रीकृष्णाचे जे नातेवाईक होते, नातू पंतू, ते सर्व जमा झाले. म्हणे देवा म्हणे आम्हाला सर्व मिळालं, पण आमची एक इच्छा राहिली. म्हणे काय इच्छा आहे तुमची? म्हणे काय नाही, म्हणे आम्हाला मोहाच्या झाडापासून दारू बनवून द्या. श्रीकृष्ण म्हणाले, अरे तुम्ही सर्व मागा पण हे मागू नका. म्हणजे चांगलं नाही, हे विनाशाचं कारण आहे. इथून आपल्या विनाशाला सुरुवात आहे. ते म्हणून नाही आम्हाला सर्व मिळालं, सर्व मिळालं, पण आम्हाला ही इच्छा आहे, एवढी इच्छा पूर्ण करा. ऐकाच नसते, हट्ट धरला त्यांनी. श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही बाकी सर्व मागा पण मला ही मोहाच्या झाडापासून बनवलेली दारू मागू नका. नाही आम्हाला पाहिजे ते बनवून द्या म्हणे. त्यांचा हट्ट ऐकावाच लागला श्रीकृष्णाने मोहाच्या झाडापासून दारू बनवून दिली. आणि यदुवंशातले ते नातू पंतू चुलते सर्व नातेवाईक होते, काके मामे, यांनी एकमेकाला दारू पिल्याच्या नंतर, दारूच्या दिवसात बंद झाल्यानंतर जे बाण सुरू केले मारायला आणि यदुवंशाचा नाश झाला. कोणीच राहिलं नाही श्रीकृष्णात. म्हणून ही दारू चांगली नाही आणि त्या दारूपासून प्रत्येकाने आलिप्त राहिलं पाहिजे. मित्रांनो,
अनेक उदाहरणं सांगण्यासारखी तुम्हाला माझ्या जीवनाचं उदाहरण सांगतो. माझे वडील रोज नव्हते पेत, 8 दिवसाला प्यायचे, पण पेल्याशी त्यांना जमत नव्हतं. त्यामुळे घरामध्ये खूप भांडणं व्हायची, ऐकत नसत ते. मी कॉलेजला असताना सुद्धा मी त्यांना नेहमी सांगितलं पिऊ नका, पण ऐकायचे नाही. ते अजिबात ऐकत नव्हते. शेवटी त्यांना त्या दारूमुळं त्यांचं लिव्हर डॅमेज झालं, त्यांना अन्न पचन व्हायला, पाणी सुद्धा पचन व्हायला. तेव्हा आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेलं. तेव्हा त्यांचे पाय सुजले होते. तेव्हा स्वतः डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणे, म्हाताऱ्या लय आईस केली, लय मौज मजा केली म्हणे, तुझा खेळ संपला म्हणे, आता इलाज होत नाही म्हणे याच्यावर, तुझं लिव्हर कामातून गेलेलं आहे. ज्यावेळेस तुला घरचे सर्व सांगत होते त्यावेळेस ऐकलं नाहीस, तुझा खेळ संपला. त्यावेळेस माझे वडील ढसा ढसा रडू लागले, डोळ्यातून पाणी वाहू लागले. पण मी त्यांना धीर देत होतो, म्हणलं तुम्ही काही घाबरू नका, आता इलाज निघालेले, इलाज होईल. आणि मग मी त्यांना डॉक्टरांनी मला आतमध्ये घेऊन सांगितलं की जा म्हणे, यांना घरी घेऊन जा, हे जा फक्त 15 दिवस म्हणजे 15 दिवसांनी मरते म्हणे. आणि मी त्यांना घरी घेऊन आलो. 13 नोव्हेंबर 2003 आमचे वडील आम्हाला सोडून गेले. अत्यंत वाईट गोष्ट आहे मित्रांनो. आणि म्हणून या अशा व्यसनामध्ये राहू नका. माझ्या संपूर्ण तरुण पिढीला, युवकांना आवाहन आहे की दारूच्या एकदा आहारी गेलं माणूस की बाहेर निघणं कठीण आहे, कारण त्याच्यातून बाहेर निघणं खूप अवघड आहे. म्हणून त्याच्यात जाऊच नका, तिला स्पर्श करू नका, आणि गेला असताल तर लवकर बाहेर निघा, तिच्या अधीन होऊ नका. यातच आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवाराचं, आपल्या समाजाचं हित आहे. धन्यवाद.